शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। बोलेगाव परिसरातील राघवेंद्र स्वामी मंदिराच्या विश्वस्तावर टोळक्याने कोयता आणि लाकडी दांडक्याने खून हल्ला केल्याची घटना रविवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास घडली। प्रकाश ज्ञानदेव सप्रे असे जखमी विश्वस्ताचे नाव असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे। मंदिरात रात्रीच्या वेळी एका मुलीसोबत बसलेल्या तरुणाला हटकल्याच्या रागातून हा प्रकार घडला असून या प्रकरणी पोलिसांनी 2 जणांना ताब्यात घेतले आहे। जखमी प्रकाश सप्रे यांनी दिलेल्या जबाबावरून तोफखाना पोलीस ठाण्यात सोमवारी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। काम संपवून घरी जात असताना रस्त्यात थांबले असता थांब म्हणणाऱ्या तुझा खेळ खल्लास करतो असे म्हणत एका 76 वर्षीय व्यक्तीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला। ही घटना रविवारी सायंकाळी 5 वाजच्या सुमारास मांजूर सुंबा फाटा येथे घडली। नामदेव आनंद मते असे मारहाण करण्यात आलेल्या वयोवृद्धाचे नाव आहे। त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमोल बाळासाहेब मते, महेश बापू मते यांच्या विरोधात MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। शहरातील कापड बाजार, मोची गल्ली आणि शहाजी रोड परिसरात महापालिका प्रशासनाच्या वतीने प्रस्तावित नो हॉकर्स झोन आणि पे अँड पार्क योजनेला हॉक्स युनिट असोसिएशनच्या वतीने तीव्र विरोध दर्शवण्यात आला आहे। या संदर्भात सोमवारी महापालिकेत अतिरिक्त आयुक्त नागेंद्र मुक्तेकर यांच्या उपस्थित झालेल्या सुनावणीत असोसिएशनच्या शिष्टमंडळाने आपली भूमिका मांडत हरकती नोंदवल्या आणि निवेदन दिले आहे। पिंपळगाव माळवी ते वांबोरी रस्त्यावर टेम्पोची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात एक जण जखमी झाला। रघुनाथ बडे असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे। हा अपघात गुरुवारी दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास घडला। या प्रकरणी निलेश रघुनाथ बर्डे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून टेम्पो चालकाविरोधात MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नगर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत जामखेड रस्त्यावर कर्तव्य बजावत असलेल्या महिला मोटार वाहन निरीक्षकाचे शासकीय वाहन अडवून त्यांना शिवीगाळ व धमकी दिल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याबद्दल 4 जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे। शहराच्या खबरबातमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।